नमस्कार मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विषय मित्रांनो, तर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये पुणे सत्र न्यायालयाने एक वॉरंट काढला मित्रांनो. नक्की आत्ताच वॉरंट काढण्याचं कारण काय किंवा हे प्रकरण काय मित्रांनो, तर एकदम ह्या व्हिडिओमध्ये आपण एकदम थोडक्यात जाणून घेऊया. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा ते आंतरवली सराटी या म्हणजे त्यांच्या गावी एकदा पुन्हा ते उपोषणाला बसले मित्रांनो. तर दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही प्रकरण नक्की काय मित्रांनो, तर हे प्रकरण असं आहे मित्रांनो की 10 ते 12 वर्षापूर्वी एका म्हणजे कसं आहे, जे काय मनोज जरांगे पाटील आहे यांनी एका नाट्य निर्मात्याची एक आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये एक कंप्लेंट केली होती मित्रांनो. आणि त्या कंप्लेंट केल्यामुळं मनोज जरांगे पाटील हे न्यायालयामध्ये हजर न राहिल्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये ते आत्ता वॉरंट जारी केल्या मित्रांनो. तर ह्याचं हे कारण आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं असं आहे की मित्रांनो, जे काही गृहमंत्री आहेत ते मला तुरुंगामध्ये टाकून म्हणजे मारण्याचा प्रयत्न करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की भाजपाच्या जे काय आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काय आता सध्या आपल्या लोकसभेचं इलेक्शन झालं त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या मित्रांनो. हे आपण साहजिक म्हणू शकतो. किंवा कसं आहे, त्यांच्या जे काय मनोज जरांगे पाटील आहेत त्यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे त्यांना ह्या फटका बसला मित्रांनो. जे काय भाजपला लोकसभेमध्ये जे काय कमी सीट आल्या आहेत ही फक्त मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे तो फटका बसलाय मित्रांनो. त्याच्यामुळे ते सध्या मनोज जरांगे पाटील यांना जे काही कुठल्या ना कुठल्या कारणावरून किंवा कुठल्या ना कुठल्या केस ओपन करून त्यांना तुरुंगामध्ये टाकण्याचा प्रयत्न म्हणजे करत आहेत मित्रांनो. दुसरी गोष्ट महत्वाची मित्रांनो, जे काही मनोज जरांगे पाटील आहेत हे सध्या आज म्हणजे 4 ते 5 दिवस आहे मित्रांनो ते उपोषणाला बसले मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ह्याविषयी, जे काय मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये जे काही वॉरंट काढलाय मित्रांनो, तर तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तर असा एक व्हिडिओ होता मित्रांनो. धन्यवाद.